नमस्कार मित्रांनो, माझं नाव धनंजय सावंत आणि मी तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रॉब्लेम आहे धनमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे। आज बरेच दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे आणि व्हिडिओ बनवण्यामागे कारण असं आहे की आपल्या सर्वांचं लाडके दैवत म्हणजे गणपती बाप्पा यांचं आगमन होणार आहे उद्या। आणि मी कोकणकर आहे आणि कोकणातल्या माणसांना फक्त शिमगा आणि गणपती हे दोन जण असले ना का त्यांना गावाला पळायचं असतं आणि त्यांच्या अंगाला लागते आग। तर ती मायसुद्धा अंगाला तशीच आग लागली। मलासुद्धा घरी गावी जायचं आहे आणि आईवडील तिकडे गावी आहेत, तर ते गणपती घेऊन येणार आहेत। तर गणपतीसाठी मलासुद्धा गावी जायचं आहे। मला काही सुट्टी भेटली नाही आहे, पण नशिबाने शनिवार रविवार आहे, तर बोलो 2 दिवस सुट्टी अशी असते तर उडी मारून येऊया। तर मी माझ्या साहेबांना रिक्वेस्ट केली, ज्यांना मी रिपोर्ट करतो त्यांना सांगितलं की साहेब मला जाऊन दे, सुट्टी द्या मला प्लीज। तर काय सुट्टी तर भेटली नाही, पण मला त्यांनी सांगितलं की तू 8 दिवसांनी जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही, तू ॲटलिस्ट लॉग इन कर आणि एक सर्टन टाईम थांब, नंतर मग पाहिजे तर तू जा। तर त्यांनी मला तेवढं परवानगी दिली। तर म्हणून मी आता माझी नाईट शिफ्ट आहे, त्या कारणाने मी आता काय सकाळी जाता आलं नाही, म्हणून मला आता रात्री जावं लागणार आहे। तर मी आता लॉग इन आहे आणि माझा फर्स्ट ब्रेक होईल त्यानंतर मग मी त्यांना रिक्वेस्ट करेन का बाबा निघतो, मला जरा लॉग आउट करून दे आणि मग मी माझा पुढचा प्रवासाला सुरुवात करेन। तर मी आता चाललो आहे, मला जायचं आहे म्हणजे आता ह्याच्यानंतर बस शोधायला प्रायव्हेट, कारण का आता ट्रेन तर अवेलेबल नाही आहे। ट्रेनने जायचं बोललं तरी काय माहिती नाही भेटेल की नाही जायला, कारण का पब्लिक भरपूर निघाले, म्हणजे पूर्ण कोकणचे रस्ते पूर्णपणे जॅमपॅक झाले। कोकणकरांनी पूर्ण सिस्टम हँग करून टाकले, म्हणजे जो प्रवास इथून 8 तासाचा आहे त्या जवळजवळ 7-8 तासाच्या प्रवासाला कमीत कमी 12-13 तास चालले, म्हणजे इतकी ट्रॅफिक आहे आणि इतकं पब्लिक निघाले मुंबईहून। मी स्वतः त्यासाठी चाललो आहे। मग आता प्रयत्न पूर्ण आहे की गावाला पोचायचं, आता बघू तो कसं मला गावाला नेतो आहे। तर माझ्या भावाशी माझं बोलणं झालं आहे, माझा भाऊ बस चालवतो आहे, माझ्या भावाची बसची लाईन आहे, तर तो कोकणात बस घेऊन जातो। तर आता त्याशी बोललो मी, तर तो बोरिवलीला आहे, बोरिवलीवरनं बस भरत तो येणार आहे 11 वाजता जुईनगरला। त्यांनी मला 11 वाजता जुईनगरला बोलवले, पण आता मला पोचायचं आहे 11 वाजेपर्यंत। तर बघू आता मी कसा पोचतो आहे तिकडे। बसमध्ये बसल्यानंतर पुढचा प्रवास जो असेल तो तर आपल्याला कवर करायचाच आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवेन मी काय सिच्युएशन असणार आहे। तर क्रॉस फिंगर्स मला बस भेटू दे, ट्रॅव्हल माझं नीट होऊन दे आणि दुसरी गोष्ट लवकरात लवकर गावी पोचू दे, तेव्हा ट्रॅफिक नको देव रस्ते देवा। कारण का आता मुंबईमध्ये पूर्ण कोकण मला वाटत नाही कोण राहिलेत कोकणातली लोक। अख्खी कोकण म्हणजे मुंबईतनं निघालेले कोकणकर सगळे मुंबईतनं निघालेले आहेत आणि सगळे गावाला पळाले आहेत गणपतीसाठी आणि पूर्ण रस्ता जॅमपॅक करून ठेवलेला आहे त्या लोकांनी। तर ठीक आहे, आता काय हे नवीन नाही आहे, शिमगा आणि गणपती आलं की हा रुटीन आहे। म्हणजे रेल्वेचं तिकीट जरी तुम्ही बुक करायला गेलं तर 3 ते 4 महिन्यापूर्वीच मी बुक केलं होतं, पण मला काही तिकीट भेटलं नाही, वेटिंगमध्ये होतं, पण वेटिंगचं मी काढून टाकली, कारण का मला माहिती होतं सिच्युएशन का कोण कॅन्सल करणार नाही आहे तिकीट। तर ठीक आहे, आता काय आता आपला पार्ट ऑफ लाईफ आहे, तर जर्नी आहे तर ते आता समोर आपल्याला माहिती आहे, तर ते असंच राहणार आहे। तर मी आता निघतो आहे बसनी, प्रयत्न करणार आहे बसनी कसं होतं आहे प्रवास माझा आणि मला कशी बस भेटते आणि मी कसा निघणार आहे, पोचणार आहे। तर भाऊच असणार आहे, भाऊची बस भेटली तर चांगलंच आहे, बाकीचा देवाची कृपा, देवा काळजी। तर चला भेटूया पुढच्या प्रवासाला, तोपर्यंत ट्यून राहा, माझ्याबरोबर कनेक्टेड राहा आणि पुढच्या प्रवासाची मजा घ्या। तर आता माझा प्रवास सुरू झाला आहे। आमच्या सोसायटीमधला गणपतीचं आगमनसुद्धा आता जस्ट झालं आहे। दरवर्षी मोठी मूर्ती असते, म्हणजे भरपूर मोठा प्रोग्राम असतो आमच्या इकडे, तर त्यांचीसुद्धा तयारी सुरू झाली। आता माझीसुद्धा तयारी सुरू झाली गावाला जाण्याची, तर मी स्वतः निघालो आहे। तर आता प्रवासाला पुढच्या सुरुवात, चला तर मग। तर पैसे सगळ्यात पहिले म्हणजे माझ्याकडे आता पैसे नाही आहेत, कॅश काढायला लागेल ATMमधनं आणि मग कॅश काढून झाल्यानंतर मग रिक्षाने मी जाईल स्टेशनला, स्टेशनवरनं मग ट्रेननी पुढचा प्रवास डायरेक्ट माझं जुईनगरला असणार आहे। तर बघू आता कसं काय होतं आहे, फटाफट निघायचा प्रयत्न पूर्ण करणार आहे मी, जसं होईल तसं।
चला तर मग निघूया. आता ठाण्याला पोचतोय. रिक्षा केली इथं घोडबंदरवरनं ठाणा स्टेशनवरनं मग ट्रेनने जुईनगरला जाईल. जुईनगरला देवेंची बस येते. आत्ताच फोन आला होता त्याचा. तर तिथून मग बस पकडेल आणि देवेंबरोबर गावी. तर आता बघूया कसा होतो आहे प्रवास. देवेंचा येतो आहे. देवेन आता विले पारलेला आहे. मला वाटतं मला भेटला पाहिजे तो. आणि ट्रेनचा मेन म्हणजे भेटली पाहिजे. ट्रेन भेटली जुईनगरची म्हणजे पनवेलची तर टेन्शनच नाही. म्हणजे एका सटक्यात काम खतम. कारण का इथून ट्रॅव्हल करायचं ठाण्यातनं ट्रेननी तर मला वाटतं अर्धा पाऊण तास कुठेच नाही. मार्केटमध्ये फुल गर्दी आहे. जिकडे तिकडे फुल पब्लिक एकदम फिरते. शॉपिंग फुल जोरदार चालू आहे. तर प्रायव्हेट तिकीट काढतोय जुईनगरचं. चल ठाणा स्टेशनला पोहोचलो आहे. ठाणा स्टेशनवरनं आता मी ट्रेन करून निघणार डायरेक्ट नवी मुंबईला. ठाणा स्टेशनला थांबलो आहे आता. ट्रेन काय लागली नाही. मला वाटलं ट्रेन भेटेल जागेवरती पटकन तर बरं होईल. पण आता 9:30 झालेत. 9:30 म्हणजे पावणे 10 झाले आणि ट्रेन अजून लागली नाही. मला 10:30पर्यंत तरी पोचायचं आहे. ट्रेन आली ना फटकन जुईनगरचे तर बरी आहे. मी फटकन निघून तरी जाईल. बघू आता कसं होतं आहे. बघूया. प्लॅटफॉर्मला गर्दी बघा किती आहे लोकांची. आता कुठली ट्रेन लागते ते सुद्धा नाही लागलं आहे. आणि रत्नागिरी स्पेशल ट्रेन आत्ता जस्ट माझ्यासमोर चालली आहे. जुईनगरला पोहोचलो आहे आता. आता इथून रस्ता क्रॉस करायचा आहे. ब्रिज आहे. तर ब्रिज क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे. मग तिकडून देवेंला फोन करतो. बघतो कुठे पोचला आहे तो. मला वाटतं त्याला सुद्धा यायला आता टाईम असेल. पण मी आधी पोचलो आहे. आता ॲक्च्युली प्रवासाला तिथून सुरुवात होईल. मला फुल घसरंडी झाली आहे. पाऊस पडून गेला आहे. धावू शकत नाही आणि चालूसुद्धा शकत नाही. देवेंना फोन केला आता तर जुईनगरला पोचलो आहे म्हणून. तर तो आता चेंबूरला आहे. तर चेंबूरवरनं निघणार आहे डायरेक्ट आता इथेच आहे. म्हणजे मी तर लवकर आलो आहे थोडक्यात. तर बरं आहे लवकर आलो आहे म्हणून टेन्शन कमी होतं. मला वाटलं मी कट टू कट पोचेल पण तसं काय झालं नाही नशीब. तर पुढच्या प्रवासाला आता इथून सुरुवात. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मजबूत गर्दी आहे. पब्लिक आलं आहे. नुसतं चालू आहे. सगळे फक्त प्रवासासाठी बाहेर आले.
रस्त्याला फक्त प्रवासी आहेत, फक्त कोकणात जाणाऱ्या गाड्या आहेत इथे रस्त्याला, हायवेला. आणि पब्लिक फक्त प्रवास करायसाठी थांबलं इथे. सगळ्यांना गावाला यायचं आहे, सर्वांना कोकणात. चलो कोकण. बसच्या मागे बस लागले, बसच्या मागे बस, बसच्या मागे बस. हे कोकणाचा येड आहे लोकांना, गणपतीचा येड. चला माझी बस आली, देवेन आलाय आता, फोन केला होता त्यांनी, बस आली. हे बघा मार्लेश्वर. ही आता आतमध्ये शिरते, ही आपली बस आहे. देवे मी त्याला बोललो, पण आता ते दोघं जण तिघा जण होते ना, तर मी काय बोललो नाही त्याला. मला तरी त्याला किती लेट झाला माहिती आहे. इथून पुढे गेलं का अटल चटतो ना, फाट्या वाचला तुला कशाला मग एवढा वाट्या वाचायच्या. आपण माहिती पडतं आपल्याला एकच माहिती, वज्र देवरू आणि नायगाव विरा. आता गाडी फक्त बोरलीवर नाही निघाली ना की तुम्ही. गौरीला येणार नाही बाबा, आता नाही ना. आते तिकडे जाणार आहे. आडवा काहीतरी लागला नाही, कट मारला असेल म्हणून. आणि मारुती आहे ना, जरा लागली का फटकन ओपन होऊन जाते, ती उघडी होते बोरी. काहीतरी झालं असेल त्याशिवाय नाही. कट मारला असेल ना त्यांनी. नाही पण काय झालं, कट मारला असेल, कट मारली असेल ना तरी. थोडा गड्डा आहे तो. ओमनी घेऊन स्कूल बस घेऊन चाललाय.
आता पेट्रोल पंपला थांबलोय पेट्रोल भरायला. पेट्रोल भरून झाले की आम्ही निघणार. आता सगळं भरलं. आम्ही तर कॅबिनमधनं प्रवास आहे. क्रॉस केलं आणि आता पेट्रोल भरून पुढच्या प्रवासानंतर आता इथून पेट्रोल भरून झालं, डिझेल भरून झालं की आम्ही निघणार जेवायला. रात्रीचं जेवण झालं की मग मला वाटतं माझा भाऊ तिथे चालू होता आणि आता जो गाडी चालवतो ड्रायव्हर ते आराम करतो. भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हलचे जे कोणी प्रवासी खाली आले त्यांनी बसमध्ये बसून घ्यायचं आहे, कारण गाडी निघायला खूपच उशीर होत आहे. चला, भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. पुण्यावरून जाणाऱ्या बसवाल्यांचे हार्दिक स्वागत. मायाळगावची सोनपरी, मायाळगावची सोनपरी, मासाळगावची सोनपरी, मासाळगावची सोनपरी, मासाळगावची शान मार्लेश्वर ट्रॅव्हल्स, मासाळगावची शान मार्लेश्वर ट्रॅव्हल्स, मासाळगावची सोनपरी मार्लेश्वर ट्रॅव्हल्स. गणेश भक्तांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं, गाडी निघते. मार्लेश्वर ट्रॅव्हल्सचे कोणी प्रवासी खाली झालेत का परत खात्री करून द्या. मार्लेश्वर ट्रॅव्हल्स, मासाळगावची सोन. जेवायला थांबलो. हॉटेल बघितलं एक, म्हणजे सगळ्या प्रायव्हेट बसवाल्यांचं एकच हॉटेल असतं. 2-3 हॉटेल आहेत. आपलं ह्या एक साई अमृत फॅमिली रेस्टॉरंट. आता हे व्हेज आहे की नॉन व्हेज आहे देवाला माहिती, ते चेक करायला लागेल पहिले. अरे जाम मोठी जागा आहे ही, मजबूत मोठी जागा आहे आणि फुल पब्लिक आहे. व्हेज नॉन व्हेज बोथ आहे. तसं तर आपल्याला आता व्हेजच खायचं आहे, तर काय देतात जेवायला माहिती नाही इथे, बघूया. आणि आपण आलो ड्रायव्हर बरोबर, तर ॲक्च्युली ड्रायव्हर बरोबर कॅबिनवाल्यांना फ्री आहे. ती आता आपली गाडी होते पाठीमागे रिवर्सला पार्क करतात. यार चिखल झाला आहे नुसतं, सगळीकडे पाऊस पडून गेला आहे आता, तर सगळा चिखल 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 चिखल. तर आता आम्ही आलो इथे जेवायला. आता बघू काय होतं आहे, कसं जेवायचं आहे, काय भेटतं आहे. माझ्या आता समजत नाही जेवायला इथे ऑर्डर करू की नको. तर जेवणात काय बनवतील देवाला माहिती. व्हेज नॉनव्हेज सगळं मिक्स असणार आहे इथे. चला तर मग पुढची तयारी जेवायची, आणि मग जेवण झालं की मग डायरेक्ट गाडी थांबणार सकाळी की चहाला. फुल डेंजर सी नॉट अ हिल साइड, स्पेशली ओनली फॉर
ड्रायव्हर क्लीनर. जेवण करून झालं आता. गावाकडची तयारी सुरुवात प्रवासाला. आता जेवणाचं काय झालं, जेवणामध्ये काय विचार नाही. जेवण चांगलं होतं, चवीला मस्त होतं, पण क्लीनलीनेसच्या हिशोबाने येणार लय डेंजर, लय बेकार, डेंजर क्लीन. म्हणजे चांगला माणूस आहे ना तिकडे बसू नाही शकत. अगदी ते इंग्लिश पिक्चरमधलं काउबॉयजच्या लोकांचं एकच असतं हॉटेल, सगळे जिकडे तिकडे घाण, बस तेच सेम. काय बोलला नाही पुढचं कुठे काय, फक्त एकच बोलला भरणार नका. बाकीचं कोण बोलणार? भरणार नका. त्याच्यानंतर लवले वगैरे बोलत जा. लवले नंतर पासून नंतर निवडू. पुरा ट्रॅफिक जॅम आहे. कमीत कमी अर्धा तासाच्या अंतरावरती पुढे काहीतरी ॲक्सिडेंट झालं आहे, एक अर्धा किलोमीटरवरती. आणि दोन्ही महाराष्ट्र शासनाच्या गाड्या आहेत, बसेस आहेत, त्यांचे ॲक्सिडेंट झाले. तर पुढे RTO आले आणि त्यांनी आता आम्हाला सांगितलं आहे की लेफ्ट साईडला गाडी टाका, राईट साईडला दाबून जाऊ नका गाडी, कारण का पुढे पॅक होईल. आता हळूहळू गाड्या सोडत आहेत, बघू आता काय सिच्युएशन होते, कशी होते. फक्त बसेसची लाईन आहे. आमच्या गाडीतील सुद्धा लोक काय गेलेत, हे सगळे पाठीमागे बघा केवढी मोठी लाईन गेले. पूर्ण बसेसची लाईन आहे, फुल लाईन, फुल पॅक. आता छोट्या छोट्या गाड्या पुढे जात आहेत ना, त्याला अजून पॅक करून टाकतील, त्याचीच भीती वाटते. आता RTOवाले गेलेत खरे पुढे, माहिती नाही आता आले पोलीस येतो. बघू काय सिच्युएशन होते.
पोलिसांची गाडी येते म्हणजे मला वाटतं ते हळूहळू काहीतरी पुढे सोडत आहेत. गाडी येते हळूहळू ट्रॅफिक क्लिअर करतायत. जास्ती नाही, अर्धा 1 किलोमीटर आहे फक्त. पुढे खाली असणार सगळं, पुढे खाली आहे दमणवळाचं. हे, ह्या इथे आहे ना थोडं नागोठण्याला का ते पुढे आहे ना तिथपर्यंतच आहे. चला जाम ट्रॅफिक होता, मध्ये मध्ये गाड्या घुसून टाकल्या होत्या गाड्या. चला चला घ्या ते घ्या. चला पिटलेला अरे इथेच जाम झालं झालं फुलं क्लिअर झालं आणि पुढचं क्लिअर झालं. ऍक्सिडेंट कुठं झालाय? 3 तासा अगोदर झालं ते काका. हो का? 3 तासा अगोदर झालेले. गाड्या उभ्या झाल्या. चला पुढे आता चला ए दुकान मध्ये इकडं दुकानात बाटली भेटे का बघ.
मस्त खेळ करून वरती आलो चहा पिण्यासाठी. सगळे लोक थकलेत, वाढले असतात सकाळचे 6:45 आणि 6:45 नंतर मला असं वाटतं कदाचित आम्हाला संगमेश्वरला पोचता 8:30-9 होतील. कारण का इथून खालची मग लोटेमाळ्यानंतर मग खालची चिपळूण वरणानंतर मग संगमेश्वर 1 तास आहे. तर आता बघू त्याचं काय टाईम चाललं आहे. ते चहा पिण्यासाठी जरा नाश्ता करण्यासाठी थांबले. आता बघू कसं होते आणि खूप त्याची प्रवासाला सुरुवात करतो. चला तर मग गणपती बाप्पा मोरया.
रात्री त्याला लय काय उठली आहे मी तर बोलतो तिकडं दाबा कसं काय मागून हे पण मला बोलायचं आहे ना काय गाडी
पुढं अंगावर जरी मला होती ना टाकायची नाही पुढं पुढं तिथं थांबवलं नाही म्हणजे पुढं काढायला येतो पुढं जा गेला बोललो बोललो आता काय करायचं एवढं बोललो काय बोला हॉटेल आहे बोला फोन केला होता तुम्हाला किती वाजतील प्रत्येक यायला कॉलेजच्या पुढे आहे एकच मान्यांचा बंगला आहे ना त्याच्या पुढं बोललो शेवटी मी बोललो आज किती 12 वाजायला नको झाले तुमचे गणपती आणून अच्छा सगळ्या ठिकाणी गेलो ना साखर वाढायला लागलं बरोबर देवरूप डिंगणे आणि धांगली बरोबर आपल्या एरिया तीनच ठिकाणं अच्छा आणि गव्हर्नमेंटची गाडी हां जेव्हा या गॅस चालू झाला हां तेव्हा त्यांची गाडी देत तेव्हा स्वतःची गाडी नाही अच्छा कंपवाले गाड्या घेत आहे हां पण नाही
आता गावाला पोचलो आहे. सकाळचे वाजले असतील आता 9 आणि काल रात्री 12:30 11:30 प्रवास सुरू केला होता मी बसनी देवेंबरोबर. तर आत्ता वाजले 8:30. रस्ता मला वाटत होतं भरपूर ट्रॅफिक वगैरे असेल, पण काय ट्रॅफिक नव्हती. मस्त प्रवास झाला आणि काही त्रास नाही, मजेशीर प्रवास होता. तर धमाल आली आणि आता पोचलो आहे. आता बघतो गणपतीची तयारी करायला सुरुवात करतो. सगळे डेकोरेशन बहुतेक सगळं काम केलेलं आहे. आता जास्त काम काय राहिलं नाही माझ्यासाठी, पण जेवढं जमेल तेवढं करून घेतो आणि मग गणपतीचं पूजा करून घेतील बाबा. तर आता मला पुढच्या तयारीला लागतो. तोपर्यंत आता इथेच थांबतो आणि मग पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बाय.